वसमत नगरी ही महाराष्ट्राचे विचार वैभव असलेल्या नरहर कुरुंदकर यांची जन्मभूमी आहे। याच भूमीमध्ये जन्मलेल्या या मोठ्या विचारवंताला समजून घेण्याचा प्रयत्न नरहर कुरुंदकर एका विचारवंताची गोष्ट या अजय आंबेकर लिखित नाट्यप्रयोगातून वसमतकरांनी केला आहे। मंगळवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सुरमणी दत्ता चौगुले सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। अजय आंबेकर आणि ज्योती आंबेकर यांनी या अभिनव नाट्य वाचनाच्या प्रयोगातून ज्येष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या अवघ्या 50 वर्षांच्या आयुष्यातील महत्त्वाचे पैलू प्रेक्षकांसमोर जिवंतपणे उभे केले। त्यांचे वसमत, हैदराबाद, नांदेड येथील वास्तव्यातील जीवन, त्यांची वैचारिक जडणघडण, बालपण, शिक्षण, लेखक, व्याख्याता ते विचारवंत असा प्रवास प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर उभा राहिला। आजच्या नाजूक सामाजिक परिस्थितीत कठोर चिकित्सेची आणि समाजाला योग्य दिशा देण्याची किती गरज आहे हे नरहर कुरुंदकरांच्या सर्वधर्म चिकित्सेतून तसेच त्यांच्या संविधान, आणीबाणीविषयक विचार आणि महापुरुषांच्या जीवन कार्याकडे निकोप दृष्टीने पाहण्याच्या दृष्टिकोनातून या नाट्यप्रयोगाने अधोरेखित केले। या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सचिव आणि नरहर कुरुंदकरांच्या कन्या प्राध्यापिका श्यामलताई पत्की, दीपनाथ पत्की, नरहर कुरुंदकर शिक्षण संस्था कुरुंदाचे सचिव मुंजाजीरावजी इंगोले, श्याम पांडे यांच्या हस्ते नरहर कुरुंदकरांच्या प्रतिमेचे पूजन होऊन नाट्यप्रयोगाला सुरुवात झाली। माजी आमदार पंडितराव देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर तसेच वसमत आणि कुरुंदा परिसरातील रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य रावसाहेब पतंगे, स्मृती प्रतिष्ठान, नरहर कुरुंदकर शिक्षण संस्था कुरुंदा, अंकुर प्रतिष्ठान, दशरथ बापू माचेवार प्रतिष्ठानसह अनेक संस्था आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। यांच्या विचार वारसेच्या या नाटिकेच्या रूपानं अजय आंबेकर आणि ज्योती आंबेकर यांनी या ठिकाणी प्रयोग सादर केला। उत्कृष्ट असं त्यांचं संभाषण शैली मांडणी वसमत या ठिकाणी सर्वांना रुचली आणि खरे नरहर कुरुंदकर आणि त्यांच्यामध्ये आपल्याला जे काही जाणून घेण्याची पद्धत या ठिकाणी मिळाली त्यामध्ये आम्ही सर्वजण त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत। मराठवाड्यातील संत ज्ञानेश्वर असा त्यांचा उल्लेख केला जातो असे साहित्यरत्न, साहित्य क्षेत्रातील टीकाकार, समीक्षक, विचारवंत वेगवेगळ्या कादंबऱ्यांच्या माध्यमामधून कुरुंद्याचं नाव, परिसराचं नाव आणि मराठवाड्याचं नाव ज्यांनी अजरामर केलं असं एक अतुलनीय व्यक्तिमत्व प्राध्यापक नरहर अंबादासराव कुरुंदकर यांच्या विचारांचा वारसा सबंध देशभर त्यांनी गाजवण्याचा, मिरवण्याचा जो संकल्प केला त्याबद्दल आम्ही त्यांचे आजच मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत। आपल्या कार्याला आमच्या शुभेच्छा आहेत। आपण असंच आणखीन भरपूर कार्य करावं आणि कुरुंदकरांच्या नावांचा जय जयकार व्हावा, यापेक्षा मोठं भाग्य ते कोणतं। परत एक वेळेस आपल्या सर्वांचे मनपूर्वक नरहर कुरुंदकर शिक्षण संस्था कुरुंदा यांच्या वतीनं मनपूर्वक आभार। धन्यवाद। एकतर आम्ही या नाटकाचे जवळपास महाराष्ट्रभर 35 ते 36 प्रयोग केले। हैदराबादलाही प्रयोग केला, बेळगावलाही केला, परंतु एक रुखरुख अशी वाटत होती की ज्या वसमत गावामध्ये गुरुजी मोठे झाले, त्यांचं बालपण इथं गेलं आणि कायम त्यांनी वसमतचं ऋण मानलं यासाठी की त्यांचं शिक्षण इथं झालंच, परंतु या गावानं त्यांच्या विचारांचं पालन आणि पोषण केलं। कारण दरवर्षी महालक्ष्मीच्या निमित्तानं, नवरात्री उत्सवाच्या निमित्तानं त्यांचं व्याख्यान हे वसमतमध्ये ठरलेलं असायचं आणि ते खूप मोठा ठेवा त्यांच्या रूपानं इथे वसमतमध्ये होता। त्यामुळे मला खूप पूर्वीपासून वाटायचं की वसमत या ठिकाणी आपला एक प्रयोग करायलाच पाहिजे आणि माझं हे स्वप्न पूर्ण झालं याचा मला आनंद वाटतो। आणि विशेष आनंद याचा वाटतो की वसमतकरांनी या नाटकाला अगदी खूप छान भरभरून प्रतिसाद दिला। आवश्यक तिथे टाळ्या, आवश्यक तिथे भाऊक झाले, त्यामुळं नाटक वसमतकरांना कळालं याच्यासारखा मोठा आनंद दुसरा नाही। या नाटक सादर करण्यामागचा मुख्य उद्देश असा की गुरुजींना केवळ 50 वर्षाचं आयुष्य लाभलं। या 50 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी जे मूलगामी कार्य केलं आहे ते विस्मृतीत जाऊ नये आणि आजच्या काळातही ते किती लागू पडतं हे लोकांपुढे यावं, ज्यामुळं लोकांना विचार करण्याची एक सवय व्हावी। कारण आजच्या काळामध्ये सगळं रेडीमेड मिळतं, स्वतःहून विचार करण्याच्या ऐवजी जे व्हॉट्सॲप ग्रुपमधनं येतं ते फॉरवर्ड आलेलं असतं, त्याच्यामध्ये काही विचार नसतो आणि मग तेच आपण खरं मानून चालतो। अशा जिथे ध्रुवीकरण म्हणतो विचारांचं आणि मग द्वेष पसरवणं
असा सगळा माहोल असताना त्या माहोलमध्ये गुरुजींचे विचार लोकांपर्यंत जाणं, विशेषतः तरुण पिढीपर्यंत जाणं हे आवश्यक होतं. त्यामुळं मला असं वाटलं की हे आपण तरुण पिढीपर्यंत पोहोचावं, त्यांच्या भाषेत पोहोचवावं, अतिशय साधे सोपेपणानं पोहोचवावं. मला माहिती आहे की आपण गुरुजी हे पूर्णांशानं नाटकात दाखवू शकत नाही, परंतु त्यामुळं किमान तरुण पिढी त्यांची पुस्तकं मिळून वाचायला लागेल असं मला वाटतं. आणि तो उद्देश जवळपास सफल होते असं मला वाटतं. कारण गेल्या 2 वर्षामध्ये गुरुजींनी लिहिलेली पुस्तकं जवळपास 2 लाख रुपये किमतीची ही विकल्या गेली आहेत आणि हा एक मोठा विक्रम आहे असं सगळे पुस्तक विक्रेते आम्हाला सांगतात. सर, हाही तुम्ही आता बोललात. बरोबर आहे. आम्ही गुरुजींचं लिखाण हे हिंदी आणि इंग्रजीमधनं करण्यासंदर्भामध्ये काही प्रकाशक प्रयत्नशील आहेत. कुरुंदकर गुरुजींचे कुटुंबीय प्रयत्नशील आहेत. परंतु नाटक हे असं माध्यम आहे की जे जास्त लोकांपर्यंत पोहोचतं. कारण त्याच्यामध्ये थोडंसं एंटरटेनमेंट व्हॅल्यू असते, त्याच्यामध्ये शिक्षण असते, एज्युकेशन असतं. त्यामुळे नाटक हा एक प्रकार असा की जो सहज सोप्या पद्धतीनं आपण पुस्तकाकडे आकृष्ट होण्यासाठी वापरू शकतो. त्यामुळे आम्ही या मराठी प्रयोगानंतर त्याचे सुरुवातीला हिंदीमध्ये प्रयोग करण्याचा विचार करतो आणि त्यानंतर जमलं तर आम्ही ते इंग्रजीमध्ये पण करण्याचा विचार करतो. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.